लातूरमध्ये काल छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झाल्याचा प्रकार घडला। खरं तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूरमध्ये पत्रकार परिषद घेत असताना त्या ठिकाणी पत्ते फेकण्यात आले आणि त्यामुळेच ही घटना जी आहे ती घडल्याचं समोर येते। आपल्यासोबत पक्षाचे प्रवक्ते आहेत आनंद परांजपे सर। सर काय सांगाल नक्की काय प्रकार कालचा घडलेला आहे आणि काय नक्की त्यामधनं समोर येत आहे? काल जो प्रकार घडला हा दुर्दैवी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही प्रकारच्या हिंसेचं समर्थन करत नाही। याबाबतची दिलगिरी देखील युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी व्यक्त केलेली आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे, पण ती लोकशाही पद्धतीने असला पाहिजे आणि त्यामुळे या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका स्पष्ट केलेली आहे की कुठल्याही हिंसेचं किंवा त्या कृत्याचं समर्थन आम्ही करत नाही आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी देखील त्याबाबतची दिलगिरी व्यक्त केलेली आहे। खरं तर राजकारणामध्ये संयम असणं गरजेचं असतं। अजितदादांकडून सूरज चव्हाणांना काही समज देण्यात आलेली आहे का आणि प्रदेशाध्यक्षांची काय भूमिका आहे? नाही, प्रदेशाध्यक्षांनी कालच भूमिका स्पष्ट केलेली आहे। कुठल्याही प्रकारच्या अशा कृत्याचं ते समर्थन करत नाही। आमचे राष्ट्रीय नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी देखील सूरज चव्हाण यांना तातडीने बोलवून घेतले। त्यांना योग्य ते समज दिली जाईल आणि भविष्यामध्ये राष्ट्रवादीच्या कुठल्याच कार्यकर्त्याकडनं अशा प्रकारचं कृत्य होऊ नये याची देखील काळजी पक्ष भविष्यामध्ये घेईल। खरं तर आज तटकरे साहेबांचा दौरा आहे, तो पुढचा दौरा जो आहे नियोजित तो होणार आहे की काही त्यात बदल आहे? नाही, पुढचा दौरा नियोजित पद्धतीनेच होणार आहे। आम्ही इथनं तुळजापूरला दर्शन घेऊन नंतर धाराशिव इथे कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे, तिथनं सोलापूर शहर सोलापूर ग्रामीण पूर्वी ठरलेला संपूर्ण नियोजित कार्यक्रम होणार आहे। खरं तर तटकरे साहेबांवरती त्यांच्यासमोर हा पत्ते फेकण्याचा प्रकार झाला। दुसरीकडे छावा संघटनेचे पदाधिकारी म्हणत आहेत की संबंधित जे काही मारहाण करणारे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांच्यावरती त्यांचं पद जे आहे ते काढून घ्यावं किंवा त्यांच्यावर पक्षातून कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। शेवटी पक्षाने कुठला निर्णय घ्यायचा हा पक्ष ठरवेल। त्या कृत्याचं कुठल्याही प्रकारचं समर्थन करत नाही आणि जी काही कायदेशीर कारवाई असेल ते पोलीस करतील। पोलिसांवर काही दबाव? शेवटी महाराष्ट्र पोलीस लातूर पोलीस सक्षम आहेत। कुठल्याही प्रकारचा दबाव पोलिसांवर नाही। एका क्रियेला ती प्रतिक्रिया होती, पण ती प्रतिक्रिया देखील देण्याची एक पद्धत असते, ती प्रतिक्रिया देण्याची पद्धत देखील चुकीची होती आणि त्याचं कुठलंही समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत नाही। भाजपचेच नेते आशिष देशमुख आहेत, ते म्हणतात की कृषी मंत्र्यांच्यावरती कारवाई व्हावी, त्यांचा राजीनामा व्हावा असं त्यांनी इच्छा व्यक्त केली। शेवटी मोठे ज्येष्ठ नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे, भारतीय जनता पक्षामध्ये काय चाललं ह्याचा अधिक अभ्यास त्यांनी केला तर ते बरं राहील। हे होते आनंद परांजपे आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षातलं पाहावं अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली आहे आणि सूरज चव्हाणांना समज देण्यात आल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।